ओके, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, मागील आपण व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट नंबर हा 22 7 स्टँडर्डचा बघितला होता। त्याच्यामधले आपण काही जे एग्जाम्पल होते 22 मधले ते एग्जाम्पल आपण कव्हर करून घेतले होते आणि आता त्याच्या पुढचे जे प्रश्न आहेत बघा मित्रांनो, ते आता प्रश्न आपल्याला कव्हर करून घ्यायचे आपल्या या व्हिडिओमध्ये। ओके, तर चला आता आपण डायरेक्टली सुरुवात करूया। बघा क्वेश्चन नंबर आपला सेकंड पर्यंत पूर्ण झाला होता, झालता का नाही आपला? हो। ओके, तर आता थर्ड वाला क्वेश्चन आता तो पूर्ण आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे। बघा काय दिले, मल्टिप्लाय द फॉलोइंग रॅशनल नंबर। रॅशनल नंबरला म्हणजे तुम्हाला काय करायचे, मल्टिप्लाय करायचे। ते नंबर तुमचे डिनोमिनेटर असेल, त्याच्यानंतर न्यूमरेटर असेल, या फॉर्मॅट मध्ये असणार। काय या फॉर्मॅट मध्ये असणार आहे। मग त्यांना तुम्हाला काय करून घ्यायचे, आता का मल्टिप्लाय करून घ्यायचे। आता मल्टिप्लाय करण्यासाठी लक्षात घ्या, सिंपल ट्रिक्स असते, समजून घ्या। डायरेक्टली आपण मल्टिप्लाय करत असतो। बघा आता याच्यामध्ये काय सॉल्व्ह करून घ्यायचे तुम्हाला एक समजून घ्या। बघा समोरचा बघा 3/11 दिलाय इंटू 2/5 दिलाय। ओके, या 3 च्या समोर नंबर कुठला आहे, 2 आहे। म्हणजे या पहिल्या फ्रॅक्शन मध्ये हा न्यूमरेटर आहे, हा डिनोमिनेटर आहे, सेकंड मध्ये हा न्यूमरेटर आहे आणि हा डिनोमिनेटर आहे। मग याच्यामध्ये बघा दोन्ही वरचे न्यूमरेटर झाले। मग तुम्हाला काम करायचे का न्यूमरेटरने न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचे, त्यानंतर डिनोमिनेटरने डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करायचे। ओके, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा रूल्स आहे, नियम समजून घ्या, कारण हा पुढच्या एक्झामला आता म्हणजे सॉरी या एक्झाम्पलला आता लागू होईल। काय तो रूल्स बघा, जे तुमचे खाली म्हणजे जे डिनोमिनेटरला नंबर असतील ना, काय डिनोमिनेटरला जे नंबर असतील ना, ते तुमचे समजा हा 11 दिलाय ना, तर 11 हा 3 ला डिवाइड आहे, 3 ला काय डिवाइड आहे, त्यानंतर 2 ला पण 11 काय 11 काय डिवाइड आहे, समजते। त्याच्यानंतर पुढे बघा हा जो 5 आहे ना, सेम 5 हा 5 ला पण काय सॉरी हा 5 2 ला पण काय डिवाइड आहे आणि हाच 5 3 ला पण डिवाइड आहे। म्हणजे तुम्ही क्रॉस पण डिवाइड करू शकतात, समजते। म्हणजेच काय, जे दोन्ही डिनोमिनेटर हे वरच्या दोन्ही न्यूमरेटरला कसे असतात, डिवाइड मध्ये असतात, समजते। आणि दोन्ही न्यूमरेटर हे तुमचे एकमेकांना मल्टिप्लाय असतात, समजते। ओके, आता बघा याच्यामध्ये डायरेक्टली आता आपण काय करणार आहे, मल्टिप्लाय करून घेऊया। बघा 3 × 2 करा। बघा डायरेक्टली आन्सर आलं, तुम्ही डायरेक्टली लिहू शकता, पण समजण्यासाठी तुम्हाला मी एक्स्ट्रा स्टेप मध्ये तुम्हाला देऊन टाकतो। बघा काय का 3 × 2 या दोघांचा अपॉन दिले, त्याला कॉमन अपॉन घ्यायचा, डिवाइडचं साइन, आणि 11 × 5 11 × 5 3 to the 6 आणि 11 5 the 55। आता असे कुठले नंबर आहे का त्याला आपण डिवाइड करू शकतो, दोन्ही पण नाही करू शकत आपण। ओके, याला काय करा, ऍज इट इज ठेवून द्या। ओके, आता आपल्याला काय करायचं, सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करून घ्यायचे। एक्झाम्पल मध्ये काय दिले बघा, 12/5 दिले इंटू 4/15 दिले। पहिला रूल्स तुम्हाला मी काय सांगितलंय का, याच्यामध्ये क्रॉस मध्ये बघा का कोणी एकमेकांच्या टेबल मध्ये येते का। बघा आता 5 च्या टेबल मध्ये 12 आहे का, नाही। 4 आहे का, नाही। 15 आणि 12 जर मध्ये आपण बघितला का 3 च्या टेबल मध्ये 12 आणि 15 येतात, म्हणजे आपण यांना काय करू शकतो, 3 ने डिवाइड करू शकतो, बरोबर आहे। बघा मग आपण समजा घेतला 12 × 4/15 आणि /5। बघा यांना डायरेक्टली डिवाइड करूया, 3 ने आपण याला डिवाइड करणार आहे, कारण 3 च्या टेबल मध्ये 12 आणि 15 आहेत, बरोबर आहे। 3 5 the 15 आणि 3 4 the 12, मग आला काय 4 × 4 आला आणि 5 × 5 आला, बरोबर आहे। 4 4 the 16 आणि 5 5 the 25 5 5 the 25, समजते, बरोबर आहे। एक्युरेट आन्सर आहे। मग आता लक्षात घ्या, याच्यामध्ये जर तुम्हाला याच्यामध्ये काटाकाटी नाही जमली, समजा काय का समजा काटाकाटी नाही जमली, तर तुम्ही अशा प्रकारे आरामात करू शकतात। बघा डायरेक्टली जर तुम्ही 12 × 4 केला ना, 12 4 the 48 आणि 5 × 15 केला, बरोबर, 15 5 75, म्हणजे तुम्ही 48/75 घेतला, नंतर त्याला तुम्ही डिवाइड केला पुन्हा, तरी पण होऊ शकते, समजते। ते पण तुम्हाला जमू शकते, अशा प्रकारे करा किंवा डायरेक्टली मल्टिप्लाय करू शकतात, नो प्रॉब्लेम, समजते। येस और नो? ओके, पुढचं एक्झाम्पल बघा, थर्ड नंबरचं दिले -8/9 × 3/4।
काय दिले -8/9 इंटू 3/4. आता तुम्हाला मायनस आला साइन, मायनस आला म्हणजे तुम्हाला जरा अडथळा या लागला, काहीतरी याच्यामध्ये प्रॉब्लेम आला वाटतो, बरोबर आहे का? बरेच जण असतात समाजामध्ये, अशी बरीच लोक होती का ते एकमेकांना नेहमी अडथळा आणतात. चांगल्या माणसाच्या आयुष्यामध्ये ते अडथळा आणणार, चांगल्या माणसाच्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करणार म्हणजे करणारच, बरोबर आहे. तर त्या लोकांना सांगू वाटतं, तुम्हाला मला सांगूशी वाटतं त्यांना का, जर तुम्हाला एखाद्याचा कुणाचा रस्ता अडवायचा असेल ना, कोणाचा रस्ता अडवण्यापेक्षा तुम्ही पाणी अडवा, एकमेकांची जिरवण्याची असेल ना, खूप प्रकार चालतो, एकमेक याची जिरव त्याची जिरव, याला हाण त्याला मार, हा प्रकार करत असेल ना, तर एक काम करा का तुम्ही पाणी जिरवा, बरोबर आहे. आणि याची त्याची लावालावी करायची असेल, बऱ्याच ठिकाणी होतं याची लाव त्याची लाव, याची भांडणं जोड, याला मुद्दाम कळी लाव वगैरे, असा कार्यक्रम करत असेल ना, तर सिंपल काम करा का याची त्याची लावण्यापेक्षा तुम्ही काय करा, झाडे लावा. ते तरी तुमच्या काम येतील आणि समाजाच्या पण काम येतील. पण याची त्याची लावण्यापेक्षा, याची त्याची जिरवण्यापेक्षा काहीच करू नका, काहीच उपयोग होणार नाही. समजते? स्वतःची एक दिवस अशी जिरते ना, तर कोणाला स्वतःला कळत नाही आणि बाकीच्यांना पण कळत नाही की बाबा याचं झालं काय. त्याच्यामुळे याची त्याची लावायचं बंद करा आणि झाडे लावा, बरोबर आहे. आता इकडे आलाय आपला मायनसचा साइन आलाय, म्हणजे काय थोडक्यात अडथळा आला तुम्हाला वाटतंय. सिंपल आहे, जे आन्सर येईल ना त्याच्यामध्ये मायनसचं साइन घेऊन टाकायचं. बघा काय का -8/9 इंटू 3/4 दिलाय. ओके, आता नॉर्मली जर आपण याला ऑब्झर्वेशन केलं, तुम्ही आता बघा आपण काटाकाटीने एक्झाम्पल सॉल्व्ह केलं, आता आपण डायरेक्ट मल्टिप्लायने सॉल्व्ह करून घेऊया. बघा इकडे 4च्या टेबलमध्ये दिलेला आला 4 1 the 4, 4 2 the 8, असं पण तुम्ही करू शकता. पण असं जर समजा नाही कळलं तर तुम्ही आता काय करा, डायरेक्टली मल्टिप्लाय करा. आता आपण डायरेक्ट मल्टिप्लाय घेऊया. बघा -8 इंटू 3, -8 इंटू 3, न्यूमरेटरने न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं. नंतर 9 इंटू 4, 9 इंटू 4. बघा हा जर प्रकार तुम्हाला कळला तर तो पण इथं वापरू शकतात, काटाकाटी 4 1 the 4, 4 2 the, बरोबर आहे. नाही कळलं तर डायरेक्टली मल्टिप्लाय करा आणि नंतर काय येतं ते सांगतो पुढे. बघा काय 8 3 the किती येणार, 8 3 the 24, बरोबर आहे. 8 3 24. लक्षात घ्या मायनसचं साइन दिले म्हणून इथं मायनस देऊन टाका. इकडे काय करा, एक मायनसचं साइन दिले म्हणून ते मायनस देऊन टाका, त्याचा लोड घ्यायची गरज नाही. पुढे बघा 9 इंटू 4, 9 4 the किंवा 4 9 the 36, 36. समजते? अशा प्रकारे मग आता असा नंबर शोधा त्या दोन्ही नंबर त्या टेबलमध्ये येऊ शकतात. जर आपण विचार केला 12चा, जर विचार केला 12 करा किंवा 6चा घ्या, बरोबर आहे. 6च्या टेबलमध्ये पण येतात किंवा 12च्या टेबलमध्ये येतात. 12 1 the 12, 12 2 the 24 आणि 12 3 the 36, असं पण घेऊ शकतात. किंवा 6च्या टेबलमध्ये आहे 6 4 the 24 आणि 6 6 the 36, बरोबर आहे. तुम्ही हे पण करू शकता, तुम्हाला जे वाटेल ते, बरोबर आहे. मग आपलं फायनल आन्सर काय येणार, मायनसचं साइन द्या. समजा आपण याला 12 ने डिवाइड केलं, काय केलं याला 12 ने डिवाइड केलं तर 12 2 the 24 आणि 12 3 the आला. ही स्टेप समजले ना, वाटेल त्या नंबरने तुम्ही डिवाइड करू शकतात. आणि जर नाहीच आलं तर एवढं सोडून द्या, पुढचं काय गरज नाही करायची. समजतंय? तरी पण मार्क भेटतात. पुढचं बघा आता मोस्ट IMP दिलेला आहे का 0/6 इंटू 3/4. नियम काय सांगतो माहितीये का, कुठल्याही संख्येला जर 0ने मल्टिप्लाय केलं म्हणजे शून्याने जर मल्टिप्लाय केलं तर त्या संख्येचं उत्तर म्हणजे आन्सर 0 येत असतं. किती येतं? 0 येतं. तुम्ही कुठलीही संख्या घ्या, मायनस घ्या प्लस घ्या, त्या संख्येला जर 0ने मल्टिप्लाय केलं त्या सगळ्यांचं आन्सर किती येतं? 0 येतं किंवा 0 येतं. समजते? 0 येतं. मग बघा 0/6 दिलं, याचा आन्सर 0 येईल. 0 इंटू 3/4 0च येणार. त्यापेक्षा डायरेक्टली काय करायचं, 0 देऊन टाकायचं, तुमचा आन्सर तयार आहे. बोला, एनी डाऊट्स? मल्टिप्लाय केलाय, लक्षात घ्या इथं मल्टिप्लाय म्हणून. समजते ना? 0ने कुठल्याही संख्येला मल्टिप्लाय करा, तुमचा आन्सर 0च येतं. किंवा एखाद्या संख्येने 0ला डिवाइड करा, तुमचा आन्सर 0च येतं. एनी डाऊट्स? ओके, राईट डाऊन. 4th नंबरचा क्वेश्चन आहे, एकदम सिंपल आहे आणि हा तुम्हाला 1 मार्काला येऊ शकतो. MCQ म्हणजे फिल इन द ब्लँक्सला, ट्रू फॉल्सला, कुठं मॅच द पेअर वगैरे काय आलं तर याच्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतोय. 1 मार्काचा प्रश्न आहे बघा आणि एकदम सिंपल आहे, कारण 6th स्टँडर्डला आपला हा भाग होऊन पण गेलेला आहे. त्याचा मिनिंग समजून घ्या काय. आता बघा काय सांगितले,
राईट द मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. इनवर्स करायचं आहे. इनवर्स करायचं म्हणजे काय करायचंय? उलट करायचंय. काय करायचं आपल्याला? उलट करायचे. बरोबर आहे. डोकं खाली पाय वर, डोकं खाली आणि पाय वर करायचे. मग आपल्याला काय भेटणार आहे? इनवर्स भेटणार आहे. कसा भेटणार आहे बघा. पहिला दिला आपल्याला 2/5 दिलेला आहे. 2 काय दिलाय? 5 दिलेला आहे. डोकं खाली पाय वर म्हणजे काय करायचं का जो वरचा नंबर आहे म्हणजे जो न्यूमरेटर आहे त्याला डिनोमिनेटरला लावायचा आणि डिनोमिनेटरला काय करायचं? न्यूमरेटरला लावायचा. म्हणजे चेंज करते त्यांची काय करायची? व्हॅल्यू चेंज करायची. म्हणजे जागा त्यांची चेंज करायची. प्लेस चेंज करून द्यायचा. वरचा खाली, खालचा वर. बघा काय येणार? 2/5 दिले ना, 2 ला काय करा? खाली घ्या आणि 5 ला काय करा? वर लावा. एवढंच आपला आन्सर आहे. समजते? एवढंच. मायनस आला, लोड घ्यायची गरज नाही. आलं इथं बघा, लगेच घेऊ आपण. बघा काय दिले? -3/8 दिले. बरोबर आहे. उलटा करा. काय करा? याचा डोकं आहे ना, बरोबर आहे, याचे पाय काय करा? वर घ्या आणि हे डोकं काय करा? खाली लावा. म्हणजे 8 वरती येणार आणि 3 काय येणार? खाली येणार. हा मायनस आहे म्हणून इथं मायनस देऊन टाका. वरतीच मायनस द्या, खाली द्या, काय प्रॉब्लेम येत नाही. समजलंय? पुढचा बघा काय दिले? -17/39 दिलेलं आहे. बरोबर आहे. काय दिले? मायनस दिलाय, मायनस घेतला. 39 खाली आहे म्हणून 39 वरती आणि ह्याचं जे डोकं आहे ना, याचं मुंडकं 17 त्याला खाली लावा. आपला आन्सर तयार आहे. एनी डाऊट्स? समजते? पुढे बघा काय दिलाय? 7 दिलाय. आता या 7चा आपल्याला काय करायचं? इनवर्स फाइंड आउट करायचंय. कसा करणार लक्षात घ्या. हा 7 दिलाय. समजा 7 घेतला. 7 ला डिनोमिनेटर आहे का कुठला? म्हणजे डिनोमिनेटर काय असणार? याचा 1 असणार आहे. एखादी जर तुम्हाला कॉन्स्टंट नंबर असेल, फ्रॅक्शन मध्ये नंबर नसेल, तर त्याच्या छेदाला म्हणजे डिनोमिनेटरला 1 अंक असतो. ठीक आहे ना? 1 हा नंबर असतो. मग आता काय करा? यांना उलट करा. हा 1 जाणार वरती आणि 7 येणार खाली. समजते? लास्ट बेंचर समजते का? एकदम सिंपल मेथड आहे. पुढे बघा आता काय दिलंय? कंप्लीट नंबर दिलाय -7 1/3 दिलाय. याला काय करायचे? सॉल्व्ह करून घ्या आणि नंतर त्याला उलट करा. समजते? -7 1/3 दिलाय. हा मायनसचं साइन दिलं ना, मायनसचं, त्याला बाहेरच ठेवा थोड्या वेळासाठी आणि आपण याला सॉल्व्ह करतो ना तसं सॉल्व्ह करून घ्या. बघा 3 × 7 प्लस 1/3 हे आपण सॉल्व्ह करतो ना, अगोदरपासून केले ना आपण. हा मायनस देऊन टाका, यांचा सॉल्व्ह करा. बघा 3 × 7 3 7 21 प्लस 1 आणि /3. सो देअरफॉर -21 प्लस 1 22/3. आणि आता याचा इनवर्स काढा. काय करा? आता याला उलटे करा. याचे पाय धरा, वर फेकवा आणि डोकं डायरेक्ट खाली घ्या. काय येणार? मायनस साइन दिलाय ऍज इट इज. 3 वरती पाठवा आणि 22 ला काय करा? खाली घ्या. आपला आन्सर तयार आहे. समजते? याच्यावरती खूप वेळा आपले एक्झाम्पल झालेत. हे तुम्हाला सॉल्व्ह करता येतात आणि प्रॅक्टिस झालेली आपली. बरोबर आहे. ते सॉल्व्ह करायचे, नंतर याला काय करायचंय? इनवर्स करायचंय. एनी डाऊट्स? पक्का? ओके, राईट डाऊन. ओके, आता आपल्याला काय करायचंय? 5 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे. कॅरी आउट द डिव्हिजन सॉल्व्ह करून घ्यायचे. म्हणजे तुम्हाला फ्रॅक्शन दिले असेल, त्याला एखाद्या नंबरने डिवाइड केला असेल, त्याला दुसऱ्या फ्रॅक्शनने डिवाइड केला असेल, याचे एक्झाम्पल आपण बऱ्याच वेळा बघितलेले. बरोबर आहे. पण आता जर तुमच्या खोपडीवर उडून गेला असेल, कुठेतरी दूर लांब गेला असेल, तर आपण सिंपल याला आता बघूया. काय बघा, पहिला दिलाय 40/12 डिवाइड बाय 10/4. म्हणजे फ्रॅक्शन दिलाय, त्याच फ्रॅक्शनला डिवाइड केलेलं आहे. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये सॉल्व्ह कसं करायचं? एक लक्षात घ्या का जे आपण इनवर्सची मेथड वापरली ना, तीच मेथड आपल्याला काय करायचे? याच्यामध्ये यूज करून घ्यायचे. ओके, बघा काय दिले? 40/12 दिलंय ना. एक लक्षात घ्या, पहिला फ्रॅक्शन सिंपल ट्रिक्सने शिकवणार आहे मी. हार्ड आपल्याला जायचं नाही. उगाच इकडचं तिकडचं घेऊन डोक्याचा भोगा करून घ्यायचा नाही. जे चाललंय सिंपल त्याच्यामध्ये जायचं. बघा पहिला फ्रॅक्शन ऍज इट इज घ्या. काय करा? पहिला फ्रॅक्शन ऍज इट इज घ्या. 40/12 दिले ना, ऍज इट इज घ्या. दुसरा फ्रॅक्शन दिलाय ना, याला काय करा? इनवर्स करा. याला काय करा? इनवर्स करा. म्हणजे विरुद्ध करा. याला उलट पालट काय करायचे करा. बघा डिवाइडचा क्रॉस काय होतो? मल्टिप्लाय. बरोबर आहे. डिवाइडचा मल्टिप्लाय, प्लसचा मायनस, मायनसचा प्लस, डिवाइडचा मल्टिप्लाय आणि मल्टिप्लायचा डिवाइड होतो ना. बघा मग आता आपण डिवाइडचा काय घेणार? मल्टिप्लाय. इकडे मल्टिप्लाय घ्या
आणि हा 10 अपॉन 4 आहे ना, याला इन्व्हर्स करा. काय करा, याचं डोकं खाली घ्या आणि पाय वर लावा. म्हणजे हा 4 इकडे जाणार तुमचा न्यूमरेटरला आणि 10 येणार तुमचा डिनोमिनेटरला. समजते? म्हणजे आता आलो का आपण पहिल्या एक्झाम्पल मध्ये जे आता अगोदर बघितले मल्टिप्लायचे, आला का तो फॉर्मॅट? फक्त लक्षात ठेवायचं, डिवाइडचं साइन काढायचं, मल्टिप्लाय घ्यायचं आणि यांना इन्व्हर्स करायचं. खालचा नंबर वरती, वरचा नंबर खाली. राईट. चला आता सॉल्व्ह करून घ्यावा. याच्यामध्ये बघा काय होणार, हा 0 कट होणार. बरोबर आहे, झाला कट. त्याच्यानंतर बघा आता 12 आणि 4 या एकमेकांमध्ये किंवा इकडचा 4 आणि हा 12 एकमेकांच्या टेबलमध्ये येतात. बरोबर आहे, म्हणजेच काय 4 1 द 4 आणि 4 3 द 12. वरचा राहिला काय इकडचा 4, हा 4 इकडचा 0 कट झाला म्हणजे 1 आला. 3 × 1 3, बस 4 अपॉन 3 आपला आन्सर आहे. समजते? आता हे स्टेप आपण शिकवल्या. किंवा काटाकाटी नाही जमली तर यांना डायरेक्ट याला मल्टिप्लाय करायचं, नंतर डिवाइड करायचं. समजलं का हे? येस ऑर नो? लास्ट बेंचर दोन प्रकाराने शिकवलं तुम्हाला. काटाकाटीने नसेल जमत तर डायरेक्टली तुम्ही समोरासमोर मल्टिप्लाय करून सॉल्व्ह करू शकतात. ओके. नाव नेक्स्ट इज अ सेकंड एक्झाम्पल, -10 अपॉन 11. काय दिले? -10 अपॉन 11. रूल काय सांगितलं मी? पहिला रूल तुमचा, पहिला फ्रॅक्शन ऍज इट इज घ्या. पहिला फ्रॅक्शन ऍज इट इज घ्या. दुसरा फ्रॅक्शनला डिवाइड दिले त्याला मल्टिप्लाय करा आणि दुसऱ्या फ्रॅक्चरला उलट करा, म्हणजे इन्व्हर्स करून घ्या. ओके. हा 10 जाणार तुमचा वरती आणि 11 येणार तुमचा खाली. पण इकडे मायनसचं साइन आहे, याला मायनस देऊन टाका. दिला? ओके. आता बघा डायरेक्टली तुम्ही याच्यामध्ये बघा 10 ने याला कुठेच भाग जात नाही, 11 ने या कुठल्या दोघा संख्याला भाग जात नाही. मग काय करा, यांना डायरेक्टली तुम्ही काय करून घ्या, याला मल्टिप्लाय करून घ्या. बरोबर आहे. स्टार्टिंगला बघा मायनस 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 प्लस, म्हणजे यांचा विषय मिटला, साइनचा आपला विषय मिटला. ओके. 10 × 10 करा. 10 10 द 100, 10 × 10 10 10 100 आणि 11 × 11 121. बरोबर आहे. 11 × 11 म्हणजे सिंपल 11चा स्क्वेअर किंवा 11चा वर्ग. बरोबर आहे. 11 × 11 केलं आपण तर आपल्याला किती आन्सर येणार? 121. 121. समजते? बरोबर आहे. 11 10 द 110 आणि वरचे 11 चे 1 टाका, 121 येणार. बरोबर आहे. हे आपलं काय फायनली आन्सर आहे. नंतर डिवाइड करा, नाही केलं तरी चालतं. समजते? पुढे जाऊया. आता बघा -7 अपॉन 8. रूल्स काय सांगतो? पहिला फ्रॅक्शन ऍज इट इज घ्या. ओके. पहिला फ्रॅक्शन तुमचा काय करा, ऍज इट इज घ्या. दुसरा रूल काय सांगतो? डिवाइडचा मल्टिप्लाय करा. आणि तिसरा रूल काय सांगतो? सेकंड फ्रॅक्चरला काय करा, उलट करा. म्हणजे काय येणार, हा 6 वरती जाणार आणि 3 काय येणार, खाली येणार. बरोबर आहे. 3 काय होणार, खाली येणार आणि हा मायनस साइन इकडे देऊन टाका. दिला? आता याच्यानंतर काय करा, बघा कुठे काटाकाटी होते का ती बघून घ्या. नसल होत तर सिंपली काय करा, यांना डायरेक्टली मल्टिप्लाय करून टाका. बरोबर आहे. बघा आता मायनस मायनस काय होणार, आपला प्लस होणार. बरोबर आहे. मायनस मायनस काय होणार, प्लस होणार. एक्झाम्पल बघून घेतलं. मायनस मायनस प्लस होणार. आता काय करा, 7 × 6 करा. बघा 7 × 6 करा, 8 × 3 करा. ओके. 7 6 द बोला, 7 6 द 42 and 8 3 द 24. आलं? आता कुठल्या टेबल मध्ये दोन्ही नंबर कट होते? 6च्या टेबल मध्ये आहे का सगळे? आहेत ना? ओके. याला जर डिवाइड केलं आपण इथे, समजा याला काय केलं, 6 ने इकडे हे दिलं, नाही दिलं तरी चालतं, डायरेक्टली आन्सर लिहिलं तरी चालतं. ओके. 6चा टेबल कुठपर्यंत येणार? 6 7 द 42 आणि 6 4 द 24. 7 अपॉन 4 हे आपलं काय फायनली आन्सर आहे. समजतंय का? एनी डाउट्स? ओके, राईट डाऊन. चला आता आपण पुढील 3 एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेणार आहे या 5th क्वेश्चन मधला. बघा 4 नंबरचं एक्झाम्पल दिले बघा. 2 अपॉन 3 डिवाइड बाय -4. आता तुम्हाला मी काय सांगितलं, ज्या संख्येचा डिनोमिनेटर नसतो, ज्या संख्येला डिनोमिनेटर नसतो त्या संख्येचा डिनोमिनेटर 1 असतो. असतो का नाही?
ओके 1 असतो. मग आता काय करा, अगोदर त्या फॉर्मॅटमध्ये त्याला लिहून घ्या आणि त्याच्यानंतर त्याला पुढची प्रोसेसला कॅरी करा. बघा काय 2/3 डिवाइड बाय -4 याचा डिनोमिनेटर 1 घ्या. तुम्ही डायरेक्टली केलं तरी चालेल, पण एक स्टेप तुम्हाला इन्क्रीज केली. ओके पुढे बघा रूल काय सांगतो आपला, का पहिला डिनोमिनेटर म्हणजे जो पहिला फ्रॅक्शन आहे त्याला काय करा, पहिल्या फ्रॅक्शनला ऍज इट इज घ्या. बरोबर आहे, ऍज इट इज घ्या. बघा काय 2/3 घेतला ऍज इट इज. हा डिवाइड दिलाय, डिवाइडचा काय करायचा मल्टिप्लाय. त्याच्यानंतर याचा काय करायचा इनवर्स, म्हणजे हा 1 वरती येणार आणि 4 काय येणार खाली येणार. मायनसचं साय देऊन टाका. दिला करा डायरेक्टली क्रॉस मल्टिप्लाय. तर इथं बघा काटाकाटी होते, जे वाटेल ते करा. बघा 2 × 1 करा. 2 1 2, 3 4 12 आणि हा मायनसचं साइन इथं आला. 2 च्या टेबल मध्ये नंबर आहे 2 1 2 आणि 2 6 12 -1/6. समजते? ओके पुढचं बघा. आता अशा प्रकारचं एक्झाम्पल बऱ्याच वेळा येऊ शकते, 2 किंवा 3 मार्काला येऊ शकते. समजून घ्या काय का आपल्याला हा पूर्ण फ्रॅक्शन पूर्ण सॉल्व्ह करून घ्यायचं आपल्याला. बरोबर आहे, याला आपल्याला मिक्स फ्रॅक्शनला इम्प्रॉपर मध्ये सॉल्व्ह करायचंय आणि त्याच्यानंतर डिवाइडचा मल्टिप्लाय करून आपल्याला एक्झाम्पल हा सॉल्व्ह करून घ्यायचंय. राईट बघा 5 × 2 प्लस 1/5 डिवाइड दिले, डिवाइड असंच राहू द्या. नंतर 5 × 6 करा. बरोबर आहे, किंवा 6 × 5 करा, आन्सर एकच असणार आहे. मग 6 5 असं करा 6 × 5 प्लस 1/6. ही स्टेप समजली लास्ट बेंचर्स? इकडे हे आपण सॉल्व्ह करत गेलेलो आहे. बरोबर आहे, अगोदर याचं सॉल्व्ह करून घ्या आणि नंतर पुढची प्रोसेस बघा. 5 to the 10 10 plus 1 11/5 डिवाइड बाय 6 5 30 plus 1 31/6. मागच्या वर्षी हा क्वेश्चन तुम्हाला होता 6th स्टँडर्डला, बराच वेळा क्वेश्चन पेपरत आला होता आणि आता युनिट टेस्टला पण आला होता. फक्त एवढा फ्रॅक्शन तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. दिसते असं आता बघा काय करा याच्यामध्ये. बघा आपल्याला काय करायचे याच्यामध्ये, का दिलेले जे तुम्हाला फ्रॅक्शन दिसतंय आता डिवाइड करायचे. मग पहिला फ्रॅक्शन दिलंय ना 11/5 त्याला ऍज इट इज घ्या. नंतर डिवाइड दिलाय, डिवाइडचा काय करा मल्टिप्लाय करा. हा 6 जाणार वरती आणि 31 येणार खाली. बरोबर आहे. आता 5 ने 11 6 ला भाग जातो का नाही, किंवा 31 ने याला भाग जातो का नाही जात. मग आता काम करून घ्या का याच्यामध्ये लक्षात घ्यायला डायरेक्टली क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या. काय करा याच्यामध्ये डायरेक्टली क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या. डायरेक्टली क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय आन्सर येईल बघा. 6 1 6 6 1 6 किंवा 11 6 66. आता बघा 31 ने काय करा 5 ला मल्टिप्लाय करून घ्या, किंवा 5 ने 31 ला करा. 5 1 5 and 5 3 15 आला. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचंय. एनी डाउट्स? पुढचं बघा आता -5/13 दिले. पहिला रूल काय सांगतो आपला, का याच्यामध्ये जो डिनोमिनेटर दिलेला आपला जो फ्रॅक्शन दिलाय पहिला फ्रॅक्शन ऍज इट इज लिहा. बरोबर आहे. मग पहिला फ्रॅक्शन दिलाय -5/13 ऍज इट इज घ्या. घेतला. दुसरा फ्रॅक्शनचा काय सांग, दुसऱ्या नंतर प्रोसेस काय डिवाइड असेल तर डिवाइडचं काय करा मल्टिप्लाय करा. आणि तिसरी प्रोसेस काय का सेकंड आपला जो फ्रॅक्शन असेल त्याचा काय करा इनव्हर्स करा. म्हणजे त्याचं डोकं खाली पाय वर करा. मग हा 26 वरती जाणार आणि 7 काय होणार खाली येणार. आला. आता इकडे मल्टिप्लाय करत बसताना तुमचा आन्सर लॉंग जाईल. सिंपल बघा 13च्या पाड्यामध्ये 26 येतात, 13च्या टेबलमध्ये 26 येतात. बरोबर आहे. 13 1 30 13 2 26 आला. काय -5 इंटू हा 2 आला अपॉन हा 1 आला आणि इंटू 7 आला. आला का. नंतर बघा -5 इंटू 2 5 2 10 मायनसचं साइन देऊन टाका आणि 7 1 7 आपलं फायनल आन्सर आहे. एनी डाउट्स? समजते सगळ्यांना पक्का? यस ऑर नो? ओके. तर बाकीचे फक्त 2 एक्झाम्पल तुम्हाला सोडलेत मी घरी प्रॅक्टिससाठी. ते घरी तयार करा, म्हणजे सॉल्व्ह करा.
ओके, ऑनलाईनच्या सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा, बघितला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करा का तुम्ही कुठल्या शाळेतून आहे आणि तुम्हाला शिकवलेलं आवडतं का. तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.